ठाणे जिल्ह्यातील एका प्रसिद्ध राजकीय कुटुंबात सध्या राजकीय फूट पडल्याचं चित्र दिसतंय। निरंजन डावखरे यांचे मोठे बंधू प्रबोध डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने आगामी काळात डावखरे कुटुंबातच भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय संघर्ष उभा राहण्याची शक्यता सांगितली जाते। या व्हिडिओच्या माध्यमातून याच राजकीय घडामोडीकडे आपण कसं पाहायचं याची चर्चा करूया आणि डावखरे कुटुंबातच या फुटीचं राजकारण कसं होऊ शकेल हे देखील जाणून घेऊया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर मंडळी, सर्वात प्रथम डावखरे कुटुंबाची पार्श्वभूमी समजून घेऊ। हा कुटुंब ठाणे जिल्ह्यातील राजकारणात बराच प्रभावशाली मानला जातो। वडील वसंत डावखरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते। 1986 साली ठाणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली। नंतर ते विधान परिषदेचे उपसभापती देखील झाले। बाळासाहेब देसाई यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी काम केलं होतं। वसंत डावखरे हे अजात शत्रू म्हणून ओळखले जात होते। त्यांचा राजकारणात कोणताच शत्रू नसायचा। 2018 मध्ये त्यांचं निधन झालं आणि आता सध्या त्यांचा राजकीय वसा हा वसंत डावखरे यांचे 2 मुलगे चालवतात, प्रबोध डावखरे आणि निरंजन डावखरे। मोठे आहेत प्रबोध आणि धाकटे आहेत निरंजन। निरंजन डावखरे हे सध्या भाजपचे आमदार आहेत। ते कोकण पदवीधर मतदारसंघातून सलग 3ऱ्यांदा निवडून आले। 2018 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर ते आमदार झाले आणि आता त्यांचेच बंधू हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेत। मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आज हा प्रवेश जो आहे तो झालेला आहे। या सोहळ्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते। मंत्री छगन भुजबळ असतील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील असतील, त्यांच्याच उपस्थितीत हा प्रवेश झालाय। प्रबोध डावखरे यांच्या प्रवेशामुळे ठाणे शहरात राष्ट्रवादीची ताकद वाढली असल्याचं आता म्हटलं जातंय। प्रबोध डावखरे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते व्यावसायिक आहेत। निट्रो फिटनेस या भारतातील प्रीमियम फिटनेस चेनचे ते संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत। महाराष्ट्राच्या विविध भागात त्यांचे सुमारे 30हून अधिक जिम चालतात। राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी ते याच व्यवसायात व्यस्त होते। पक्षप्रवेशाच्या वेळी प्रबोध डावखरे यांनी आपल्या वडिलांचा किस्सा सांगितला। ते म्हणाले की माझ्या जीवनातील महत्त्वाचा हा दिवस आहे। माझ्या वडिलांनी आयुष्यभर ज्या पक्षासाठी कष्ट केलं त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी आज प्रवेश करत आहे। रुग्णालयात असताना वडिलांनी सांगितलं होतं की जेव्हा तुला राजकारणात जायचं वाटेल तेव्हा राष्ट्रवादीत जा। त्यानुसार मी आज हा निर्णय घेतलाय। वडिलांनी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवला होता, मी त्यांचा हा वारसा पुढे नेईन असं म्हणत प्रबोध यांनी राष्ट्रवादीत ते का प्रवेश करतायत हे देखील स्पष्ट केलंय। आता या प्रवेशामुळे डावखरे कुटुंबात राजकीय फूट स्पष्ट झालेली आहे। एक भाऊ आहेत ते भाजपमध्ये सक्रिय आहेत तर दुसरे आहेत राष्ट्रवादीत। वडिलांच्या वारशावर दोन्ही भावांनी वेगवेगळ्या पक्षात काम करण्याचा आता निर्णय घेतलाय। प्रबोध डावखरे यांनी पक्षात प्रवेश केल्याने ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला बळ मिळेल असा एक विश्वास पक्ष नेते व्यक्त करतात। ते पक्ष संघटन मजबूत करतील आणि वडिलांच्या विचारांचा धागा पकडून पुढे जातील असं देखील एक सांगितलं जातंय। मात्र तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला या पक्षप्रवेशावरचं व्यक्त करा, कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।